सगळ्यांचं स्वागत आहे पहिलं तर आपल्या न्यूज चॅनलमध्ये. सो आज भाग्यदिली तू मलाची टीम आलेली आहे मालवणी जत्रेमध्ये. पहिलं तर कसं वाटतं ते सांगा आणि किती वर्षानंतर या जत्रेमध्ये आज तुम्ही सहभाग घेत आहे? तू सुरू कर. माझं पहिलंच वर्ष आहे, मी पहिल्यांदाच येते मालवणी जत्रेत. अर्थात कोकण तर काय माझ्यासाठी नवीन नाही, मी तिकडचीच असल्यामुळे तिकडे ह्या जत्रा होतात, पण इथे मजा येते सगळं बघायला. म्हणजे कोकणी टच आहे, सो असं मला छान वाटतं आहे. अर्थात इथलं फूड मी कधी खाल्लेलं नाही आहे नॉनव्हेज असल्या कारणाने, पण या मसाल्यांची एक खासियत आहे. आणि आता बघते मी बाहेर किती गर्दी झाली आहे, प्रत्येक स्टॉलवर सगळेजणं ते मसाले घेत आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या कोकणातल्या स्पेशल आहेत. मला छान वाटलं इथे आल्यानंतर हा माहोल बघून. मी पण कोकणातलीच. माझे माहेर माझं रत्नागिरीचं नेवरं नावाचं गाव आहे, तिथले माझे वडील, त्याच्यामुळे मी पण कोकणातलीच. आणि त्याचबरोबर मी इथे दुसऱ्यांदा आले ॲक्च्युली. माझ्या आधीच्या एका शोच्या प्रमोशनसाठी पण आले होते. आणि खूप छान असं ना काय म्हणू, असं खूप छान क्राऊड आहे. कोणी इथे येऊन तुम्हाला असा त्रास देत नाही. खूप अतिशय डिसेंट आणि खूप छान क्राऊड आहे. आणि इतकी छान भक्तिगीतं, मला सर्वात आवडलं काय माहिती आहे, अशीच नुसती गाणी नाहीत, खूप छान भक्तिगीतं वाजवली जात आहेत. तर तो असा मला माहोल इकडचा खूप आवडला. मला स्वयंपाकात इंटरेस्ट असल्यामुळे मला इकडनं मस्त मालवणी मसाले, कोकम बिकम असं सगळं घेऊन जायचं आहे. आणि मालवणी फूड तर काय बघायलाच नको. महाराष्ट्रीयन सगळ्या फूडमधलं सर्वात फेमस मला वाटतं फूड कुठलं असेल तर ते आपलं मालवणी फूड. आणि आज माझ्याकडे 2 मालवणी बायका आज वर्षानुवर्ष माझ्याबरोबर काम करत आहेत. सविता नार्वेकर, सरिता नार्वेकर, अख्खं नार्वेकर कुटुंब माझ्या घरी काम करतं. त्यामुळे त्यांच्या हातचं मालवणी फूड मी रोजच खात असते. सो मला खूप मजा वाटते इकडे येऊन. मला सर्वात आनंद एका गोष्टीचा होतो आहे की आम्ही जे काही आमच्या मालिकेतले प्रश्न विचारले आणि ज्या रीतीने एका छोट्या मुलीपासून वयोवृद्धांपर्यंत लोकांनी पुढे येऊन उत्तरं दिली, तर मला आनंद याचा होतो आहे की भाग्य दिले तुम्हाला ही सगळ्या वयोगटातली माणसं ही मालिका बघतात आणि इतके रेडीली फटाफटा आन्सर्स त्या क्वेश्चन्सना त्यांनी दिली. त्यात सर्वात मोठं समाधान एक ॲक्टर म्हणून मला इकडे आल्यावरती वाटतं आहे की आमची मालिका किती पॉप्युलर आहे आणि किती अजून लोक बघतात आणि किती त्यांच्या स्मरणात आहे. हा आजचा मला वाटतं सर्वात आमचा आनंदाचा क्षण आहे. खरं तर माझं पहिलंच वर्ष आहे इथे गोरेगाव. खरं तर मी राहते अंधेरीतच आणि आले इथे पहिल्यांदा. माहीत नाही का, कदाचित मला हे माहीतच नव्हतं काही. पण इथून जेव्हा मी एंटर केलं तेव्हा पहिले आलं मला माशांचा वास, मग मटण, मग चिकन. मग झाली की आता हे कधी संपणार आहे, मला खायचं आहे काहीतरी. तो मला आवडतं कोकणी फूड, कारण त्याचं क्रेडिट मी ताईंना देते. कारण की ताई रोज आम्हाला काही ना काही मासे, चिकन, मटण असं काहीतरी बनवून आणतच असतात. त्याच्यामुळे मला आवडलं इथे, खूप मजा करतो आम्ही. आणि आम्ही तिघींनी खूप हा इव्हेंटच अख्खा एन्जॉय केला आहे. काही लहानपणीच्या आठवणी काही आठवतात का? म्हणजे इव्हन तुमच्या तिघांची अशी जत्रेमध्ये गेलेला किंवा अरे बापरे, अशोक सराफांना घेऊन मी जत्रेत गेलं तर काय होईल. नाही, आम्ही असं म्हणजे सुदैवानीच म्हणेन, कारण आज लोकांचं एवढं अशोकवरती प्रेम आहे, माझ्यावरती प्रेम आहे, म्हणूनच आम्ही 4 लोकांमध्ये फिरू शकत नाही. हे सुदैवच म्हटलं पाहिजे एका कलाकारासाठी. तर त्याच्यामुळे पण आम्ही एकत्रित बाहेर आमचं सर्वात आवडतं ठिकाण अशोकची आई म्हणजे आजोळ गोव्याचं असल्यामुळे गोव्याला दरवर्षी जाणं आणि त्यानिमित्ताने तिकडे फिरणं किंवा आम्ही काही देशाच्या बाहेर जात असू. सो आमच्या एकत्र वेकेशन्सच कुठेतरी होणं, अगदी इंडियात असेल तरी तिकडेही होणं, हाच आमच्या तिघांसाठीचा एक. आणि तिघं नाही, आमच्याकडे कसं होतं, माझे दीर, माझे पुतणे, आम्ही जेव्हा वेकेशन्स घेतो तेव्हा आम्ही सगळं अख्खं कुटुंब जातो. माझी मोठी बहीण असेल, माझी भाची असेल. सो आम्ही वेकेशन्स किंवा जेवायला कधी आम्ही जस्ट तिघंच असे गेलोच नाही कुठे. आम्ही जातो ते आमचं अख्खं कुटुंबच जात असतं. सो ती सर्वात खूप मोठी मजा असते एकत्र सगळ्यांच्या बरोबर जाणं ही. बरं, इथे अनेक स्टॉल लागलेले आहेत. सो इथलं एक एक प्रोडक्ट घेऊन जायचं झालं तर ते कुठलं घेऊन जाणार आणि कुठल्या कलाकाराला तुम्ही का ते द्याल त्याबद्दल? अच्छा, का देऊ असं पण सांगायचं आहे. मला असं वाटतं काहीतरी छान मस्त खटखटे लाडू घेऊन पहिल्यांदा आमच्या सानियाला देईन, कारण ती तशीच आहे ना खटखटी. आणि काहीतरी छान गोड खाजा आमच्या तन्वीसाठी घेईन, कारण तशी गोड आहे. आणि मस्त काहीतरी झणझणीत चिकन किंवा मटण माझ्या राजवर्धनसाठी घेऊन जाईन, कारण तो तसा की बघा काय का माझ्या मुलाला बोलतेस असं.
आमची आकांक्षा आहे, नंदिनी आहे, तिच्यासाठी छान असा झणझणीत मालवणी मसाला घेऊन जाईन. आणि आमच्या आणखीन एका कलाकाराला खायला खूप आवडतो, तो म्हणजे आमचा बच्चू मामा. तो अगदी खाण्याचा शौकीन आहे. अमित आमचा तो पण एक खाण्याचा शौकीन आहे. सुदेश मशिलकर म्हणजे जो सुदर्शनचं काम करतो तो. आणि अल्प वेळासाठी का होईना तुषार दळवी जे अगदी माझे जुने मित्र आहेत ते पण आमच्या सिरियलमध्ये येऊन गेले, तर त्याच्यासाठी पण काहीतरी मस्त तळलेल्या तुकड्या बिकड्या घेऊन जावं असं आम्हाला वाटतंय. तर खरं आमच्या अख्ख्या टीमसाठीच काहीतरी इकडनं घेऊन जायचा मजा आली असती, पण ते तेवढं शक्य नाही घेऊन जाणं. त्यामुळे एवढ्या गोष्टी मात्र नक्की घेऊन जाणे. घरी जाताना माझ्यासाठी मला मालवणी मसाला, कोकमाचे आगळ, कोकमस, बरंच काय 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 घेऊन जायचं आहे. तू विवेकसाठी काय घेऊन जाशील? ताईने तर सांगितलं. ताई म्हणाले तसंच काहीतरी ना, ताईंकडून मी ऐकलं आहे असं काळ्या मसाल्याचं वगैरे असं काही काही असतात नॉनव्हेज डिशेस, त्यातलं एक त्याला घेऊन जाईल. असं एकदम तिखट वाटलं पाहिजे त्याला. बघितलं कशी वाटते माझ्या मुलाशी. अमितसाठी मी तो व्हेजिटेरियन आहे, सो मी काहीतरी काय नव्हताई बालाची उसळ नाही ग. आमच्याकडे आमच्या ग्रुपमध्ये अमित आणि तन्वी ही 2 व्हेजिटेरियन माणसं आहेत, पण तन्वीला माझ्या हातचं व्हेजिटेरियन पण खूप आवडतं. आणि अशी म्हणजे काही ती तुमची ऑरेंज आमटी असं एक तिचं कोहळ्याच्या सांडग्याची आमटी. सो ह्या 2 व्हेजिटेरियन लोकांसाठी आम्ही वाल वगैरे असं काहीतरी सोलकडी आम्ही तर जे मिळेल ते खातो, त्याचं काही टेन्शनच नाही. त्याच्यामुळे जे नेईल ते कमीच पडेल त्याला. भूक लागली पण. थँक्यू. तुम्ही Thank you so much. त्याचा आस्वाद वगैरे घ्या आणि थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.